गव्हर्नमेंट हॉस्टेल फॉर्म 2026 तर विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर विद्यार्थ्यांसाठी नवीन साईट आलेली आहे। तर नवीन साईटवर विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल आणि ज्याही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेलला प्रवेश घ्यायचा असेल त्यांना फॉर्म भरावाच लागेल, कारण की ऑनलाईन संपूर्ण जे फॉर्म आहे तुम्हाला फिल करायचे आहे आणि फॉर्मची प्रिंट काढून आपल्या जेही समाज कल्याण ऑफिस असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्टेल असेल तुमच्या एरियामध्ये तिथे तुम्हाला सबमिट करायचे आहे। ठीक आहे, सर्वात प्रथम साईटवर या। साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन देण्यात येणार तुम्हाला। गव्हर्नमेंट हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम यामध्ये लॉग इन करू शकता तुम्ही। या अगोदर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, फॉर एक्झाम्पल जी लास्ट साईट होती, तर तोच ID आणि पासवर्ड इथे तुम्ही यूज करू शकता। ठीक आहे, आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी इथून रजिस्ट्रेशनला क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे ID आणि पासवर्ड तयार करू शकतात। संपूर्ण माहिती समजून घ्या, कारण जेव्हा जुनी साईट होती HMA वाली, त्या साईटवर जर तुम्ही ID आणि पासवर्ड रेडी केलेला असेल तर तुम्ही तो ID टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून तुम्ही साइन इन करू शकता। क्लिअर? नवीन विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशन करणार आणि या साईटवर तुमचे नवीन रजिस्ट्रेशन होऊन जाणार। ठीक आहे, साईट नवीन आहे म्हणजे साईट तीच आहे, फक्त थोडा बदल करण्यात आलेला आहे। बाकी संपूर्ण माहिती आपल्याला सेम टू सेम भरायची आहे। ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे साईट ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन मागण्यात येणार। सर्वात प्रथम तुमची कास्ट विचारण्यात येणार, त्यानंतर तुमची पोटजात विचारण्यात येणार। जीही समजा SC असेल तर महार, मांग, XYZ जेही असेल यामधून बघा, OBC असेल तर OBC, त्यानंतर VJNT, ST या प्रकारे जेही तुमची कास्ट असेल अगोदर तुम्हाला कास्ट विचारण्यात येणार। त्यानंतर तुमची पोटजात तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे। त्यानंतर फॅमिली ॲन्युअल इन्कम, ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म भरायचा आहे, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथे सर्व्हिस टाईप, तर इथे तुम्हाला हॉस्टेल, ठीक आहे, तर गव्हर्नमेंट हॉस्टेल असल्यामुळे इथे हॉस्टेल तुम्हाला चूज करायचं आहे। अकॅडमिक इयर 2026-27 बघा इथे न्यू करावं लागेल, कारण की नवीन विद्यार्थी आहे, फर्स्ट इयरला फॉर्म भरत आहे। एक्झिस्टिंग म्हणजे जे विद्यार्थी रिन्युअल असेल, ऑलरेडी हॉस्टेलला आहे, फर्स्ट इयरमधून सेकंडला गेलेले असेल ते विद्यार्थी एक्झिस्टिंग करणार म्हणजे रिन्युअल करणार। परंतु आपण नवीन आहे, फ्रेश फॉर्म आहे, प्रथम वर्षाला ॲडमिशन घेत आहे, न्यूमध्ये करा। ठीक आहे, इथे तुमचं जेही डिपार्टमेंट आहे ॲटोमॅटिक येऊन जाणार। SC साठी जे डिपार्टमेंट असेल, OBC साठी वेगळं डिपार्टमेंट येणार, ST साठी वेगळं डिपार्टमेंट येणार। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर आता करायचं आपल्याला अप्लाय नाऊ। तर बघू शकता अप्लाय नाऊला क्लिक केलंय। आता आपल्याला इथून अर्ज करा, इथे जे ऑप्शन दिलं आहे इथे तुम्ही क्लिक करू शकता। इथून तुम्ही लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता। ठीक आहे, तर अर्ज करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वात पहिलं ऑप्शन आहे डॉक्युमेंट्स अपलोड। तर फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर डॉक्युमेंट्स संपूर्ण विद्यार्थ्यांनी बघा, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, तहसीलदारांनी दिलेलं गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला। एखादा विद्यार्थी 11वीला प्रवेश घेत असेल, 10वीची मार्कशीट आणि TC। एखादा विद्यार्थी डिग्रीला ॲडमिशन घेत असेल तर मागच्या जेवढे मार्कशीट असेल त्या मार्कशीटा आणि त्यासोबतच लास्ट TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला। त्यानंतर बोनाफाईड द्यावं लागेल तुम्हाला। त्यानंतर गॅप सर्टिफिकेट जर गॅप असेल तर, आणि विद्यार्थी घोषणापत्र आणि पालकांचे घोषणापत्र। इथून तुम्हाला घोषणापत्र डाउनलोड करता येते। 3 पेजची PDF आहे। माहिती रीड करा, संपूर्ण माहिती भरा। बघा अशा प्रकारे हे घोषणापत्र आहे, यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती रीड करून घ्या। सर्वात खाली तुम्हाला नाव व सही करायची आहे। विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये विद्यार्थ्याचं आणि पालकांच्या याच्यामध्ये पालकांचं। अशा प्रकारे संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला डॉक्युमेंटची साईज तिथेच दिलेली आहे, ते एकदा चेक करा। या साईडला असं PDF मध्ये कुठे 250 आहे, कुठे 500 KB पर्यंत माहिती दिलेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्यानंतर वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे वैयक्तिक माहितीला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम निवडायचा आहे। त्यामध्ये प्रोफेशनल कोर्स, नॉन प्रोफेशनल कोर्स, हायर सेकंडरी कोर्स, अशा प्रकारे तुम्हाला जे कोर्स आहे तुमचा त्या प्रकारे तुम्हाला ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे। क्लिअर? तुम्ही जर प्रोफेशनल कोर्सला असेल तर त्या प्रकारे ऑप्शन चूज करा। नॉन प्रोफेशनल कोर्स असेल BA, BCom, BSc तर त्या प्रकारे ऑप्शन त्यामधून तुम्हाला चूज करून घ्यायचे आहे। ज्यांचे ऑप्शन आलेले आहेत त्यांचे फॉर्म भरले जाणार, ज्यांचे ऑप्शन आलेले नसेल त्या विद्यार्थ्यांना थोडा वेट करा। ऑप्शन साईडवर उपलब्ध केले जाणार। साईडवर ऑप्शन उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा फिलअप करू शकता। तर सर्वात प्रथम संपूर्ण माहिती आता आपल्याला फिल करायची आहे। बघा यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव विचारलेले आहे ते ॲड करा, आईचे नाव ॲड करा, अनाथ आहात का म्हणजे
अनाथ असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. दिव्यांग हँडिकॅप आहात का, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कोर्स सिलेक्ट केलेला आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन यामध्ये फिल करून घ्या. त्यानंतरचा ऑप्शन आहे कास्ट. तर कास्टची इन्फॉर्मेशन आपण फिल करणार. तर पहिला ऑप्शन आहे तुमची कास्ट एस सी चेंज होणार नाही, कारण जेव्हा आपण फॉर्म स्टार्ट केला तेव्हाच आपण आपली कास्ट आणि जिल्हा सांगितलेला होता. त्यामुळे इथे कास्ट आहे तुमची, पोटजात आहे, इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. आता सर तुम्ही म्हणाल कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता असतो, या व्हिडिओला लिंक केलेला एक व्हिडिओ आहे तो बघा. त्यामध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे ॲड करायचे या संदर्भात डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या प्रकारे आपले डॉक्युमेंट्स नंबर बघून घ्या. 2 मिनटं तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहे जसं की डोमेसिल नंबर सुद्धा टाकायचा आहे तुम्हाला आणि डेट वगैरे कोणी दिलेला आहे या प्रकारे संपूर्ण माहिती टाकायची आहे. तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर होणार. त्यानंतर कोणत्या जिल्ह्याने दिलेला आहे, अर्जदाराचे नाव टाका, कोणी दिलेलं आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेला आहे, कोणत्या तारखेला दिलेला आहे, या प्रकारे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरची संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघू शकता इथे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती मागितलेली आहे. तर इथे यस क्लिक करा, इथे डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर टाका, कोणी दिलेला आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, कास्ट डोमेसाईल सर्टिफिकेटवर चेक करा आणि त्या प्रकारे इथे संपूर्ण माहिती फिल करा. डॉक्युमेंट्स नंबरचा कसे चेक करायचे या संदर्भात जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लिंक केलेला आहे खालच्या साईडला, तो एकदा चेक करून घ्या आणि त्या प्रकारे आपले डॉक्युमेंट्स नंबर टाका. संपूर्ण माहिती जर तुम्ही पहिल्या पेजवरची जर व्यवस्थित फिल झालेली असेल तर तुम्ही करणार सेव्ह, म्हणजे तुमची जी माहिती आहे ही सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर बघा तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन आहे ॲड्रेस डिटेल्स. तर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. तर तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल किंवा तुम्ही जिथले रहिवासी असेल तिथला संपूर्ण ॲड्रेस इथे ॲड करा. इथे महाराष्ट्र, इथे डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका आणि पिनकोड टाका. परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर हा जो चेकबॉक्स दिलेला इथे क्लिक करा, हा ॲड्रेस ॲटोमॅटिक इथे येऊन जाणार. ॲड्रेस आल्यानंतर संपूर्ण ॲड्रेस जर ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. त्यानंतर बघू शकता पॅरेंट्स ॲड्रेस, म्हणजे आपले जे वडील आहेत त्यांचा ॲड्रेस विचारलेला आहे. तुमचा आणि पॅरेंट्सचा ॲड्रेस सेम असू शकतो. यामध्ये ॲड्रेस टाका, इथे महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, तालुका टाका, गावाचे नाव टाका, पिनकोड टाका, वडिलांचा ईमेल ID असेल तर टाका किंवा तुम्ही तुमचा सुद्धा टाकू शकता. इथे वडिलांचाच मोबाईल नंबर तुम्ही ॲड करा, तुमचा ॲड करू नका. ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. आणि यांच्यामध्ये सुद्धा जर हा ॲड्रेस सेम असेल समजा तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस ऑटोमॅटिक इथे येऊन जाणार. अशा प्रकारे पॅरेंट्सचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर करा सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर बघू शकता करंट कोर्स, म्हणजे तुम्ही सध्या कोणत्या अभ्यासक्रमाला शिकत आहे, कुठे शिकत आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची. बघा महाराष्ट्र टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि तालुका येऊन जाणार, कारण की आपण फर्स्ट पेजला संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्याला आपण ॲडमिशन घेत आहे. ठीक आहे, आता बघू शकता अंडर ग्रॅज्युएटला आहे म्हणजे डिग्री फर्स्ट इयरला आहे. त्यानंतर इथून तुमचा जो कोर्स कोणता कोर्स आहे, सायन्स फील्ड आहे, इंजिनिअरिंग आहे, MBA आहे, कॉमर्स आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जेही कॉलेज असेल ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथून तुम्हाला कोर्स नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कोणता कोर्स आहे तुमचा कॉलेजनुसार. त्यानंतर ॲडमिशन टाईप गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे किंवा तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घेतलेली आहे, TFWS आहे, स्पॉट ॲडमिशन आहे, संपूर्ण ऑप्शन आहे. तुमची ॲडमिशन कोणत्या कोट्यामधून आहे एकदा इथे चेक करा. त्यानंतर बघू शकता ॲडमिशन इयर 2026, इथे बघू शकता इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर आहे की डायरेक्ट सेकंड इयर तुमची ॲडमिशन आहे. या प्रकारे फर्स्ट इयर असेल तर फर्स्ट इयरला क्लिक करा. कंप्लीट ऑर पर्सुईंगचं ऑप्शन दिलेलं आहे तर पर्सुईंग आहे, कारण की तुम्ही तिथे शिक्षण घेत आहे त्यामुळे कंप्लीट नका करू, पर्सुईंग करा. ॲडमिशन डेट टाका, जी तुमची ॲडमिशन झालेली आहे, तुमची या महिन्यात झाली असेल किंवा मागच्या महिन्यात वगैरे रिझल्ट लागल्यानंतर झालेली असेल, त्याप्रकारे जी तुमची ॲडमिशन डेट असेल ती ॲडमिशन डेट टाका. इथे तुमचा जो कोर्स असेल तो कोर्सचं नाव येऊन जाणार. ठीक आहे, त्यानंतर इथे तुमचा जो मोड आहे रेग्युलर ऑप्शन टाकायचा तुम्हाला. अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे, अशा प्रकारे तुम्ही फिल करून घ्या. आणि यामध्ये जर कोणत्या विद्यार्थ्याचा जसं प्रोफेशनल कोर्स असेल, नॉन प्रोफेशनल कोर्स असेल, कोणी विद्यार्थी 11वीचा असेल, या प्रकारे तुम्हाला जेही स्टार्टिंगला ऑप्शन चूज करायचे आहे. जर तुम्हाला ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला वेट करावं लागेल, कारण की साईट नवीन आलेली आहे. नवीन साईट आल्यामुळे काही अडचणी राहू शकतात, काही टेक्निकल प्रॉब्लेम राहू शकतात, त्यामुळे तुम्हाला वेट करावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा भरू शकता. तर करंट इन्फॉर्मेशन आपण आता सेव्ह करून घेणार. तर बघू शकता करंट इन्फॉर्मेशन फर्स्ट इयरची होती, ही सेव्ह झालेली आहे. इथून डिलीटसुद्धा करू शकता जर काही यामध्ये चुकलं असेल तर. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता आता करायचं आपल्याला पास्ट एज्युकेशन, म्हणजे तुम्ही या अगोदर कोणकोणते एज्युकेशन कंप्लीट झालेलं बघा. आता हा विद्यार्थी डिग्रीचा आहे, डिग्रीचा झाला आहे म्हणजे या विद्यार्थ्याने 10th केलेला आहे, त्यानंतर 12th केलेला आहे. तर आपल्याला इथे 10th आणि 12th ॲड करायचं आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने जर डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर डिप्लोमासुद्धा, म्हणजे या अगोदर 10वी नंतर तुम्ही जेवढे एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करून घ्यायची आहे. कशा प्रकारे बघा, सर्वात प्रथम विद्यार्थ्याला ॲड करावं लागेल 10वी ॲड झाली की मग करा 12वी, ठीक आहे. आणि डिप्लोमा केला असेल तर मग डिप्लोमा करा, किंवा 12वी नसेल केली तर डिप्लोमा ॲड करा. क्लिअर. इथे स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, 10वी जिथून केली तिथलं, ठीक आहे. त्यानंतर इथे क्वालिफिकेशन लेवल तुम्हाला 10वी चूज करावी लागेल, कारण की स्टार्टिंगला आपल्याला 10वी ॲड करायची आहे. त्यानंतर इथून तुम्हाला शाळेचं नाव टाकावं लागेल. कोर्स तुमचा 10वी येऊन जाणार. बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड CBSE असेल, मोडमध्ये रेग्युलर. आता इथे बघा, इथे जे ऑप्शन दिलेलं आहे ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर, हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. यामध्ये ॲडमिशन इयर बघा, एखादा विद्यार्थी 2017ला जर 10वी झालेला आहे तर ॲडमिशन इयरमध्ये 2016 करा स्टार्टिंगला इथे, आणि इथे 2017 करा. पासिंग इयर, क्लिअर. पासिंग इयर ओरिजिनल जे तुमच्या मार्कशीटवर आहे. सेम टू सेम एखादा विद्यार्थी 12वीला असेल, तो 2019ला पास झालेला असेल समजा, तर तो 2017ला इथून ॲडमिशन इयर करेल आणि 2019, कारण की 12वी 2 वर्ष आहे. एखादा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल, त्याने डिग्री पास केलेली आहे, डिग्री 3 वर्षाची असते. समजा 2019ला जर त्याने ॲडमिशन घेतलेली असेल तर 2019 पासून 20, 21, 22, 23 समजा, तर 2023 त्याचं पासिंग इयर येणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पास एज्युकेशनमध्ये 10वी 12वी जेही तुम्ही आतापर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलेले असेल ते एज्युकेशन 1 बाय 1 तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण माहिती ॲड करून घ्या आणि इथे सेव्ह करत चला. सेव्ह झाल्यानंतर तुमची जी 10वी 12वी आणि त्यानंतर काही डिप्लोमा वगैरे केलेला असेल तर ती इन्फॉर्मेशन तुमची पास्ट एज्युकेशनमध्ये ॲड होऊन जाणार. तर बघू शकता अशी तुमची 10वी ॲड झालेली आहे. इथे बघू शकता, तुम्ही डिलीट करू शकता जर काही चुकलं असेल तर. आता 10वी झालेली आहे, आता इथून करणार आम्ही 12वी ॲड. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या आणि त्यानंतर करा नेक्स्ट. त्यानंतर बघू शकता पास्ट एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला येणार हॉस्टेल प्रिफरन्स. क्लिअर. इथे समजून घ्या, तुम्ही ऑलरेडी जे डिस्ट्रिक्ट आणि तालुका एज्युकेशनसाठी सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा डिस्ट्रिक्ट आणि हे तालुका या 2 एरियामधले संपूर्ण हॉस्टेल येतील. मेल कॅन्डिडेटला मुलांचे वसतिगृह येणार आणि फिमेल कॅन्डिडेटला गर्ल्स हॉस्टेल येणार संपूर्ण. क्लिअर. आता ही मुलगी होती, ह्या मुलीला संपूर्ण गर्ल्स हॉस्टेल आलेले आहे, ठीक आहे. आता यामधून ही मुलगी संपूर्ण जेवढे हॉस्टेल तिला पाहिजे आहे ते हॉस्टेल सिलेक्ट करू शकते. जसे की तुम्ही आता एखादा विद्यार्थी 11वीला असेल ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, सिक्वेन्स लावलेला आहे 1 2 3 4. एखाद्या विद्यार्थ्याने अजून कोणता ऑप्शन फॉर्म भरलेला असेल, ITIचा भरला असेल किंवा मग MST CETचा फॉर्म भरला असेल, त्यामध्ये जसे तुम्ही सिक्वेन्स लावता त्या प्रकारे तुम्हाला हॉस्टेलचे सुद्धा सिक्वेन्स लावता येते 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता यामधून जेवढे हॉस्टेल पाहिजे हे हॉस्टेल आम्ही सिलेक्ट करणार आहे. बघा कसे, तर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार. बघू शकता 4 वसतिगृह सिलेक्ट केलेले आहे. आता इथे ॲरो दिलेला आहे अप आणि डाऊनचा. जर 2 नंबरचं वसतिगृह 1 नंबरला पाहिजे तर वरचा ॲरो क्लिक करा, वर ऑटोमॅटिक चालले जाणार. डाऊनचा ॲरो सुद्धा दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही अप डाऊन करून 1 2 3 4 सिक्वेन्स लावू शकता. क्लिअर. अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स लावून घ्या. सिक्वेन्स लावल्यानंतर करा सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्स आलेलं आहे. अदर डिटेल्समध्ये बघा, तुम्ही काही मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का, येस नोमध्ये क्लिक करा, इथे नोच येणार. त्यानंतर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जो कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलेली आहे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अवेलेबल आहे का, येस नोमध्ये ॲन्सर द्या. आणि या अगोदर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला होते का, येस नोमध्ये ॲन्सर द्या. इथे तुमची बँक डिटेल्स ॲड करा. हे लक्षात ठेवा की जेवढी माहिती तुम्ही भरत आहे चुकीची माहिती भरू नका, कारण की या फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. तुम्ही जर चुकीची माहिती भरून सबमिट करत असाल की आम्ही नंतर एडिट करू तर एडिट होणार नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की माहिती ही ओरिजिनलच असली पाहिजे. चुकीची माहिती टाकून सबमिट करायचं, डॉक्युमेंट्स काही पण टाकून सबमिट करायचं, एडिट ऑप्शन नाही आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये पूर्ण तुमचा जोही बँक पासबुक असेल तुमचं त्यावरती संपूर्ण माहिती यामध्ये फिल करा. जसे की अकाउंट नंबर आहे, अकाउंट होल्डर नेम आहे, IPC कोड आहे, इथे बँक वगैरे ऑटोमॅटिक येऊन जाणार, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे या चेकबॉक्स दिलेला आहे आणि इथून चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक जर केलं तुम्ही तर तुम्हाला संपूर्ण जो तुमचा फॉर्म आहे हा दिसून पडेल. म्हणजे त्यामध्ये तुम्ही A to Z माहिती एकदा तुम्हाला चेक करावं लागेल, त्याला आपण प्रिव्ह्यू म्हणतो. फॉर्मचा प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. त्यामध्ये दिलेली एकूण एक माहिती ही सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे, कारण की तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही सबमिट करणार, सबमिटनंतर एडिट ऑप्शन नाही आहे तर तुम्हाला ती माहिती परत 2 वेळा जरी चेक केली तरी तुमच्याच फायद्याचं आहे, ठीक आहे. तर आता सेव्ह अँड नेक्स्ट करणार. बघू शकता अशा प्रकारे प्रिव्ह्यू फॉर्म येणार. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता, तुम्ही दिलेले हॉस्टेलचे प्रिफरन्स बघू शकता, त्यानंतर A to Z माहिती तुम्ही बघू शकता, ठीक आहे. संपूर्ण माहिती बघितली तुम्हाला असं वाटत आहे की फॉर्म आपला ओके आहे, कुठेही आपल्याला कोणतीही अडचण नाही आहे,
तर तुम्ही इथे हा चेकबॉक्स दिलेला आहे, चेकबॉक्सला क्लिक करून प्रोसीड टू अप्लाय केले तुम्ही की तुमचा फॉर्म डायरेक्टली सबमिट होऊन जाणार. पण तुम्ही प्रोसीड टू अप्लाय करायच्या अगोदर एकदा हे जे डॉक्युमेंट्स टाकलेले आहे ना, हे डॉक्युमेंट्स इथून तुम्ही बघू शकता. हे संपूर्ण डॉक्युमेंट्स एकदा बघा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्टच आहे का, इन्कममध्ये इन्कम आहे का, TCमध्ये मार्कशीटमध्ये तेच डॉक्युमेंट्स टाकलेले आहे का आपण, म्हणजे जे बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्समध्ये तेच डॉक्युमेंट्स टाकलेले आहेत किंवा नाही एकदा कन्फर्म करा आणि त्यानंतर प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा. मी इथे एवढा शांतपणे तुम्हाला समजून का सांगतोय, कारण की नंतर तुम्हीच कमेंट्स करणार आहे की सर याला एडिट ऑप्शन नाही आहे का, आमच्याकडून चुकीची माहिती अपलोड झालेली आहे, आता काय करायचं. सोल्युशन नाही. ठीक आहे, आता ही नवीन साईट आहे, थोडी अपडेट केलेली आहे. जर अपडेटमध्ये जर काही असेल काही तर मी तुम्हाला माहिती देईल, परंतु सध्या कारण की माहिती जी भरली आपण ही थोडीफार लास्ट इयरच्या जी साईट होती त्यानुसारच भरली आणि त्यामध्ये एडिट ऑप्शन नव्हते. ठीक आहे, प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा, तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. फॉर्मची प्रिंट काढा आणि फॉर्मसोबत संपूर्ण जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि तुम्ही जेही वसतिगृह ॲड केलेले आहे त्या वसतिगृहाला व्हिजिट करा. कोणत्याही एका वसतिगृहाला व्हिजिट करा आणि त्यांना विचारा की आम्हाला हॉस्टेलचा फॉर्म सबमिट करायचा आहे, तर ते सांगतील तुम्हाला कुठे द्यायचा. त्याप्रकारे आपले फॉर्म सबमिट करा. आणि लक्षात ठेवा, ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून झालं असं नाही आहे. तुम्हाला ऑफलाईन म्हणजे फॉर्मची प्रिंट आणि डॉक्युमेंट्स हे हॉस्टेलला सबमिट करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकतात. चेक करा, काही अडचणी असेल, तांत्रिक अडचणी असू शकतात साईडमध्ये, कमेंट्स करा, कमेंट्सवर माहिती देण्यात येणार. ऑप्शन नसन आले तुमच्या एज्युकेशनचे तर थोडा वेट करा, ऑप्शन येणार. आणि वेळोवेळी तुम्हाला जेही अपडेट येतील जसं की टाईम टेबल आहे किंवा काही कोणाचे फॉर्म सुरू आहे, कोणाचे फॉर्म बंद आहे, या प्रकारे A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्याप्रकारे संपूर्ण अपडेट घ्या आणि आपले फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर वसतिगृहाला फॉर्म सबमिट करा. तर वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट समाज कल्याण हॉस्टेल 2026. तर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायच्या या प्रोसेसनी फॉर्म भरा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.